आणि हिंमत आहे आपल्याकडे. ज्या सूचना अनिल परब यांनी दिल्या, मतदार यादी, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि करोनाच्या काळामध्ये जे आपण केलं होतं, ज्याचं मग उत्तर प्रदेशमध्ये वगैरे त्यांनी केलं होतं, घर घर दस्तक, म्हणजे घरी जाऊन त्या 10 आकडे नाही मोजायचे, दस्तक म्हणजे टकटक करायचं आणि घराघरात जाऊन विचारायचं की काय तुमच्याकडे कोणी आजारी आहेत का, लक्षणं काय आहेत, काय होतंय का, त्रास होतोय का, उपचार पाहिजेत का, काय उपचार केले. तसं मतदार यादी ही तपासणं आपल्याला अवघड आहे. गटप्रमुख म्हणतो ते एवढ्याचसाठी पाहिजे, कारण जे काम मी नाही करू शकत, जे काम कदाचित शाखा प्रमुख नाही करू शकणार, कारण आता वॉर्ड प्रचंड वाढलेले आहेत, ते एक गटप्रमुख करू शकतो. आणि परत एकदा सांगितलं की विधानसभेचा वॉर्ड किती मोठा असू दे, 5 लाखाचा असेल, 10 लाखाचा असेल, असू दे, पण गटप्रमुखांनी फक्त एवढंच म्हटलं पाहिजे की माझ्याकडे 900 नावं आहेत, माझा विधानसभेचा वॉर्ड फक्त 900 लोकांचा आहे आणि या 900 लोकांमध्ये जास्तीत जास्त मतदान मी करून घेतलं तर माझा उमेदवार हा जिंकला. हे सगळ्या गटप्रमुखांनी ठरवलं आणि प्रत्येकाने आपापल्या मतदार यादीपुरतं काम केलं. आणि यादीमध्ये जर शिवसेनेच्या उमेदवाराला बहुमत मिळून दिलं, आघाडी मिळवून दिली, तर आपण जिंकू शकत नाही. काम छोटं आहे पण कर्तृत्व मोठं आहे. आपण मोठमोठ्या सभा घेतो, मिरवणुका काढतो, प्रचंड गर्दी होते, पण त्या गर्दीचं म्हणजे मला एक सुधीर भाऊंचं वाक्य नेहमी आठवतं. आता पावसाचे दिवस आहेत, ठिकठिकाणी आता ओढे, नाले, धबधबे प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाहत आहे. धबधबे आपण बोलतो अरे वा काय धबधबा आहे, अप्रतिम, पण पाऊस संपू द्या, 15 दिवसात तो सुकून जातो. मग ते सगळं पाणी वाहतं बदाड बदाड बदाड. त्याला जर का आपण नीट काही केलं नाही, त्याचं धरण बांधलं नाही, त्याला कुठे काही कॅनल बांधले नाही, तर ते पाऊस म्हणजे निसर्ग देतोय, पण आपल्या कर्मदरिद्रपणाने आपण ते घालून टाकतो, समुद्रात जातोय. मग त्याला सगळ्याला जोपर्यंत आपण यंत्रणेमध्ये आणत नाही तोपर्यंत त्या धबधब्याचा काय उपयोग नाही. उत्साह माप आहे, पण उत्साहाला यंत्रणेची एक चौकट आपण जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत उत्साहाचा काही उपयोग होऊ शकत नाही. नुसत्या घोषणा देऊन आपण निवडणुका जिंकू शकत नाही. घोषणा द्यायच्या त्या विजयाच्या द्यायच्या, पण काम करायचं असेल ते विजयासाठी केलं पाहिजे. आता दहीहंडी येतील, त्याच्यानंतर गणपती येणार, नवरात्र येणार, काही ठिकाणी मंडळीच्या मंडळ इकडची तिकडे, तिकडची इकडे जातील. मंडळ सगळी आपलीच आहेत ना, मग त्यांच्या माध्यमातून काम काय करायचं. गणपती उत्सवामध्ये सुद्धा नाही म्हटलं तरी या गद्दारीचा उल्लेख करायला काय हरकत आहे. जर स्वतः शंकराचार्य आपल्या घरी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की विश्वासघातासारखा दुसरा घात असू शकत नाही आणि विश्वासघात करणारा हिंदू असूच शकत नाही, स्वतः शंकराचार्य बोलले. आणि दुसऱ्या एका गोष्टीचं मला बरं वाटलं, कारण येताना मी भगवे झेंडे पाहिले आणि मी जे तुम्हाला मागे बोललो होतो, आपल्या भगव्यावरती मशाल सुद्धा लावू नका. आपला भगवा छत्रपतींचा भगवा तो तसाच असला पाहिजे, तो भगवा दुसऱ्याचा कळलं पाहिजे, हीच खरी शिवसेना. पण मशालीचा प्रचार मात्र जोरात झाला पाहिजे. अजूनही काही शाखांच्या बोर्डावरती धनुष्यबाण दिसतोय, आहे ना, ताबडतोब तिकडे मशाल झाली पाहिजे. कारण गेल्या वेळेला आपल्याला मशालीचा प्रचार करायला तसे दिवस मिळाले नव्हते, आता मिळालेले आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे. मी काल आशा व्यक्त केली की 5-10 वर्षामध्ये तोही निकाल लागेल आपल्याला. तर तुम्हाला आणखी वाटायचं 20-25 वर्षात लागेल निकाल, पण निकाल लागेल नक्की. आणि आमची सुप्रीम कोर्टावरती श्रद्धा आहे, आमचा विश्वास आहे, त्याच्यामुळे नक्की निकाल लागेल. 5 दिवसात लागेल, 5 वर्षात लागेल, 50 वर्षात लागेल माहिती नाही, पण निकाल लागेल नक्की. तोपर्यंत आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मला माझं शिवसेना हे नाव पाहिजे आणि ते मला मिळणार, हा मला माझ्यामध्ये आत्मविश्वास. ठाकरेंनी फडणवीसांना या बैठकीतून एक प्रकारे इशारा दिलेला आहे. एकतर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी, असं त्यांनी म्हटलंय. मी सत्तेत आल्यावर धारावीचा प्रकल्प, धारावीचं टेंडर रद्द करणार, असं त्यांनी म्हटलेलं आहे.